शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज ही सुनावणी, तर दुपारी 2 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार। एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करा, लोकशाहीत व्हीपला महत्व, तो नाकारल्यास कारवाई। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा काल कोर्टात युक्तिवाद। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 3 दिवस दरेगावात मुक्कामी, कोल्हापूरमधून कारनं थेट दरेगावाकडे रवाना। तर आज भाजप सत्तेत आहे, ते शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळेच भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे। माजी आमदार रवींद्र धंगेकरांचं ट्विट करत भाजप नेत्यांवर हा हल्लाबोल। 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरणी कल्याण कोर्टात आज सुनावणी। उपमुख्यमंत्री शिंदे सुनावणीला ऑनलाईन उपस्थित राहणार, तर उद्धव ठाकरेंनी काल व्हीसीद्वारे जबाब नोंदवला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीच्या कोर कमिटीची आज दुसरी बैठक। आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। शिक्षण, न्यायपालिका, E20, बेरोजगारी, इतर आंदोलनं यासह विविध मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार। राजकीय पक्ष नव्हे तर प्रेशर ग्रुप म्हणून काम करणार, देशाला सध्या दबाव गटाची गरज। राजकीय पक्ष स्थापनेच्या प्रश्नावर अभिजित दिपकेंची स्पष्ट भूमिका। 13 जणांच्या शिष्टमंडळासह सीजेपीची संभाजीनगरमध्ये 2 दिवसीय बैठक। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता संघाचाही जेनझींसोबत चर्चेसाठी पुढाकार। सरसंघचालक मोहन भागवत मुंबईमध्ये तरुणाईशी संवाद साधणार। जेनझी आणि जनरेशन अल्फाशी दुपारी 4 वाजता संवाद साधणार। सरसंघचालक मोहन भागवत 2000 जेनझींसोबत संवाद साधणार। बीड, परभणी आणि संभाजीनगरमधील 3 लोकप्रतिनिधींना अपात्रतेचा दणका। कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं, जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सरकार प्रमाणपत्र रद्द करतंय, जरांगेंचा आरोप। अंतरवाली सराटीमध्ये आज अवैध प्रमाणपत्र ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक। तर आज सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे बैठक घेणार। कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची पुढील भूमिकेवर यामध्ये चर्चा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्याची शक्यता। या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकं मांडली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर 18 ऑगस्ट पासून कारवाईचे संकेत। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली 15 ऑगस्टची मुदत वाढवून मिळण्याची ही शक्यता धुसरच। सीजेपी आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणारी रिया अहिर राहुल गांधींसोबत 30 विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यापासून मी वाचवल्यानंतर सुद्धा माझी हरासमेंट, 10 दिवसांपूर्वी तक्रार करूनही एफआयआरची अद्याप नोंद नाही, रिया अहिरचा आरोप। राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। नाशिकमध्ये पक्ष आढावा बैठक घेणार। ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये। तर ज्याची पत्रकार परिषद त्यानंच बोलावं, बीडमधील पत्रकार परिषदेवरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलं। वाल्मिक कराडला बीड कारागृहात हलवा। खासदार सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। जेलमध्ये कराडला सुविधा मिळत नसल्याचा सुद्धा आरोप। राज्यात सध्या मार्चच्या डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस। मुंबई पालिका रुग्णालयांसंदर्भातील ओपीडी आजही बंद राहणार। तर सीसीएमपी पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांना MMC नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांचं हे आंदोलन। विक्रोळीमध्ये पहाटे कौटुंबिक वादातनं दुहेरी हत्याकांड। मोठ्या आवाजामध्ये गाणी लावण्याच्या कारणावरून चाकू हल्ला। हल्ल्यात सुनील विश्वकर्मा आणि श्लोक विश्वकर्मांचा मृत्यू। हल्ल्यामध्ये अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा जखमी। विक्रोळी पार्क साईट पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात।